हे किती वाजले तर ग? 10 वाजायले तर 10 वाजण्यामध्ये मला सांग, तू आत्ता उठायली, हे सगळा पसारा कधी तर जेवण जा आणि कधी कॉफी पिव, कधी काय करावं सांग जीवाला, जनाची नाही तर मनाची. आत्ता सुटलो. हे पसारा काढ, हे कवर काढ, धुवायला काढली नाहीस, काही नाहीस. दिवस आहेत ना मम्मी, झोपू दे ना. काय झोपतेस का कुंभकर्णासारखी? सारखी झोप झोप झोप. हे कपाट आहे ना गाईज आमचं खराब करून टाकलं, हे अस्मिताने खराब केलं बघा. हिला म्हणलं हे कलर कसा लावलाय, कसा लावलाय, हिची क्रिएटिव्हिटी बघा, क्रिएटिव्हिटी. हिला म्हणलं कपाट पिंक कलर असते का हो, मला सांगा कोणतं कपाट पिंक कलर असते का? माझा कपाट पिंक कलरचा. तुझं मटक पिंक कलर, तू दुनियाच्या वेगळी आहेस सगळ्याच्या. मी म्हणलं की तू आहे ना की ऑरेंज मार, नाहीतर मग ते दुसरं कलरचं कपाट कुठे बघितलीस मम्मी तू? ऑरेंज कलरचं कपाट. सगळ्या आथराणाच्या घड्या एक टू अप टू डेट आल्या पाहिजे, नाहीतर लय मार देणार. लवकर कर काम. काय नाहीतर काय धमकी, ओपन धमकी दे. ओपन धमकी दिले. मिठाचा डब्बा धुतला नाहीये. मिठाचा डब्बा 4 दिवस झालं सांगतीये की 4 दिवसापासून म्हणलं मिठाचा डब्बा धुई, हे बघ बाहेर आहे असं. तर हिच्या कानात जू नाही रेंगत आहे. काय जरा तरी लाज वाटत नाही. उठती आता, बसली एकदम आरामशीर महाराणीवाणी. काम नको, धंदा नको, काही नको, मस्त बसायचं. मी आता सुटलोय, माझ्या मागे प्लीज जरा 5 मिनिटं जरा शांती दे मला जरा. उठल्या मला काही बोलू वाटत नाही जरा. चपलीनं चोळील आता, चपलीनं. लय जास्त करू नको, 10 वाजले तर. चपलीनं काय, उठल्या मला बोलू वाटत नाही. जरा शांत बस जरा 2 मिनिटं. मग हरप बाहेर, हरप. मी सगळं काम करते, घरात येऊ नको तू. आज घरात नाही आले पाहिजे. तुला सकाळचं, दुपारचं आणि संध्याकाळचं 3 टायमाचं जेवण बंद, आणि दुकानावरचं चटरपटर बंद, आणि तुला शॉपिंग. दुकानावरचं चटरपटर मी खाणं बंद केलं. बस कर. आणि तू घरामध्ये राहू नको आमच्या. चल बाहेर, बाहेर चल. राहायचं नाही. हा जा, कुठे जाऊ मी? कुठं पण जा, मला काही घेणं की जाऊ कुठं? की लेकराला एकटं पाठवायला वाटत नाही का काही? बघितलं काय तुम्हाला दाखवू, 1 मिनिट दाखवू कसं आथरण केलंय बघा. हा तिचं बघा, हे बघा, हे कशा फेकले तर असं करतात. मला सांगा ही काय पद्धत आहे? कवर किती दिवस झालं सांगितलं धुवायला, धुत नाही. मला लेवत आहे ते कर्टन पाठीमागचं ते धुवायला सांगितलं होतं, पडदा ते नाही. सारखी झोप 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 झोप. थंड वाटायला, जेवणच देत नाही. थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसात मग काय खाणार नाही, पिणार नाही, जेवणार नाही, आंघोळ करणार नाही. थंडीच्या दिवसात. आणि पाऊस बी कसा हो, पाऊस बी यायला लागलाय थोडा थोडा. कसं थंडी दिवस कोणता, पाऊस कोणता, ऋतूच कळना झालंय हिच्यासारखं. मग उठ म्हणायला लागले, तुला कळायलंय का? झोप पण नाही. उठ उठ बाबा, उठ उठ उठ. परेशान काऊन मम्मी तू माझ्या मागे लागतीस? तुला मागे लागणं मला आवडते. का आवडते? मला उद्या लोक विचारतील बाई पोरीला काय शिकवली, तर काय बोलू मी? काय बोलू? काय बोलू? काय बोलायचं? आणि उद्या जर सासू म्हणली की तू मायबोडीनं काय शिकवलं म्हणल्यावर तू अशी सासू करून देणार का? मग ती भेटल्यावर तू करावंच लागणार ना नवऱ्याच्या आईचं. का तू करणार नाही की आल्या लगेच वेगळीच करणार आहे, वेगळीच राहणार आहे, नवऱ्याला घेऊन अलग राहणार आहे? अशानं नवरा तरी येईल का मायबापाचं नाही केल्यानं? म्हाताऱ्या मायबापाचं ते किती कुठं जातील? प्लीज गाईज, अशा पोरींसोबत लग्न करू नका. जे मायबापाला बघणार नाहीये त्यांच्यावर नाही. सुशील संस्कृत करा. ही लय आजाद आहे, लय आजाद आहे. ही काय सासू वासूचं करणार नाही. मला तर वाटतं नवऱ्याचं पण नाही करणार असं वाटायला. हा, नवऱ्याचं पण करणार नाही. करू नका अशा टाईपच्या पोरी, करू नका गाईज. तुला म्हणायला नाही अशा टाईपच्या पोरी करू नका गाईज. कारण कसं आहे, तुमचं आयुष्य खराब करून घ्यायचं. लय लोक म्हणतात ना लाईव्हला माझ्या संग लग्न कर, माझ्या सोबत हे कर, प्रपोज करतात, इतके पोरं प्रपोज करतात, हे करतात ना. नका करू गाईज, गलतफहमी आहे. उद्या तुमच्या घरी लग्न करून आल्यावर ना, कोणी जरी तुम्ही त्यांच्यापैकी एखाद्याचं जरी समजा केलं लव्ह मॅरेज ना, काय नाही करणार ही कोणाचं ना, तुमच्या आई वडिलांचं ना नवऱ्याचं. हिच्या सगळं पहिला राहू द्या, काही गरज नाही. नका करू गाईज. अशा पोरी वरून दिसतात, दिसायला चांगल्या आणि काम करायला काही नाही. जानू पिल्लू सोना बाबू बोलायला ठीक आहे, पण बाकीचं काम करायला काही नाहीये. रियालिटी वेगळी आहे. नका करू, आळशी आहे. तुम्हाला कधी डब्बा बनवून देणार, कधी टिफिन देणार, तुम्हाला कधी जेवण देणार, कधी तुमच्या मायबापाचं करणार, कधी करणार, कधी सांगा. अजिबात करू नका अशा पोरींसोबत, अशा टाईपच्या पोरीसोबत करू नका. यांना राहू द्या असंच.
यांना काही नाहीये, यांना लग्न करायची काही गरज नाही. राहू द्या, हिला या लोकांना बिना लग्नाचंच राहू द्या. अशा कॅटेगरीला काही जिम्मेदारी नाही माहिती. मी माय असून सत्य बोलायला लागले. कशाला कोणाची जिंदगी बर्बाद करते. होऊ दे बर्बाद, कोणाची पाहिली तर होऊ दे बर्बाद. बस डुनानं काय होऊ दे बर्बाद, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला उठते की नाही आता? मलाच एवढी परेशान करतीये. नवऱ्याच्या घरी तर बिचारे त्या नवऱ्यावर मला दया येते. कशी करायची त्या नवऱ्याला तर. हे बनव, चपाती भाजी बनव. हा, एकुलते एक असल्यावर गाईज असंच असते. त्यांच्या आहे ना लय तोंडा हातापायाकडे बघावं लागते. एकुलते एक असलं ना त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यावं लागतात. सगळं त्याच्या पुढं करावं लागते. 2-3 असले असते ना मग चांगले रठ्ठे दिले असते हिला. एकुलते एक लेकराची लय लाड होतात. काय करावं, मारायला गेलं तर घरचे ओरडतात, मला शिव्या देतात, बोलतात, कशाला मारायली, कशाला बोलायली, काय करायला. आता या म्हातारपणामध्ये जाऊन सोशल मीडियावर आलो. या लोकांना तर लहानपणापासून सोशल मीडिया, आणि आम्हाला आता यायला भेटलंय. नाही तर पहिलं यायचं नाही, अलाउड नव्हतं. आता एक यायला म्हणून आता पैसा दिसायलाय म्हणून येणं होय. नाही तर पहिलं कुठं, नाही तर नावं ठेवतात, हे करतात. उठती का, तुला काय कथन लावायली की काय मी, की एखादी स्टोरी सांगायली की तुला झोप यायली? उठ.